भगवे फेटे बांधलेले, पांढरी वारकरी टोपी परिधान केलेले तरुण विद्यार्थी कार्यकर्ते, नऊवारी साडीसह विविध पारंपरिक पोशाखांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनी कार्यकर्त्या, भारत माता आणि श्री शिवछत्रपतींचा अखंड जयघोष आणि ढोल ताशांच्या कडकडाट अशा अत्यंत उत्साहाने भरलेल्या वातावरणात शोभायात्रा निघाली. निमित्त होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59व्या प्रदेश अधिवेशनाचे. या शोभायात्रेतून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन सोलापूरकरांना घडले. प्रदेश अधिवेशन सुरू असलेल्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणापासून मंगळवारी दुपारी शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेच्या अग्रभागी सजवलेल्या 4 चाकी गाडीत विद्येची देवता सरस्वती आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ध्वज घेतलेल्या कार्यकर्त्यांचे ध्वजपथक होते. ढोल ताशे आणि हलगीच्या कडकडाटात विद्यार्थिनींनी ठेका धरला. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, वंदे मातरम, भारत माता की जय, जिंदाबाद बोलो जिंदाबाद, विद्यार्थी परिषद जिंदाबाद आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. शोभायात्रेत सहभागी झालेल्या तरुणांपैकी काही तरुणांनी स्वातंत्र्य सावरकरांची तर काही तरुणांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती. या शोभायात्रेत अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी, स्वागत समिती सचिव सुहास जोशी, प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी, प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा, पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन मंत्री गीतेश चव्हाण, राष्ट्रीय कार्यकारिणी परिषद सदस्य प्राध्यापक प्रशांत विभाग प्रमुख प्राध्यापक निर्मल कुमार विस्पुते, अभाविपच्या प्रदेश सहमंत्री श्रेया चंदन, महानगर अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साबुकस्वार, महानगर मंत्री यश उडाणशिव आदी सहभागी झाले होते. हदे प्रशाला येथून सुरू झालेली शोभायात्रा जिल्हाधिकारी निवास, पूनम गेट, जिल्हा परिषद, पंचकट्टा, विजयपूर वेस, माणिक चौक, कसबा पोलीस चौकी, दत्त चौक, सावरकर मैदान, सुभाष चौक मार्गे 4 हुतात्मा पुतळा येथे विसर्जित झाली. या ठिकाणी शोभायात्रेचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या प्रसंगी राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा, प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, ओम इंगळे, राधेय बाहेगव्हाणकर, आनंद गांधी, मेघा शिरगावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.